तुम्ही कधी कोणाला असा प्रश्न विचारलाय का, अरे कधी मुंबईला गेलाय का, हा कधी कारमध्ये बसलाय का, कधी खाल्लंय का? हा मी आतापर्यंत पाहिली सर्वात चांगली मूवी आहे. जेव्हा तुम्ही असं वापर करता तेव्हा तुम्हाला एवरचा वापर करायचा आहे. मग आता एवर आज पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे. छोटासा व्हिडिओ असेल पण पूर्ण बघा, तुम्हाला कामात येईल. कारण आपले मराठी विद्यार्थी ना ते छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अटकतात. आता एवर केव्हा वापरायचे? एवरचा अर्थ होतो कधी. म्हणजे समजा तुम्ही ती वस्तू कधीच केली नसेल तेव्हा त्याचा वापर करायचा. मी तुम्हाला सांगतो. आता याचा केव्हा वापर करायचा? एक क्वेश्चन मध्ये करायचा, दुसरं निगेटिव्ह मध्येच येईल, तिसरं कंडिशन आणि चौथं तुलना दाखवताना कंपॅरिझन. पहिला आपण काय करू? क्वेश्चन पाहू. ओके, क्वेश्चन बघू आपण. पहिला आपण क्वेश्चनचा पाहू. ओके, आता तुम्ही कधी बघा, आपला एक मित्र असतो. आपला मित्र आहे ना, म्हणतो की मी 7 वाजता येईल आणि तो नेहमी उशिरा येतो. त्यावेळेस तुम्ही म्हणतात कधी वेळेवर येतो का, है ना? कधी वेळेवर येतो का? तर पहिले बघू, तू येतो का? डू यू डॅश कम ऑन टाइम, नंतर क्वेश्चन मार्क. आता बघा, डू यू कम ऑन टाइम असं जर याचा अर्थ झालं, त्याचा अर्थ होतोय तू वेळेवर येतो का. पण जो व्यक्ती कधीच येत नसेल तर तुम्हाला म्हणायचंय, ओ बाबा तू कधी येतो का रे वेळेवर रे, वेळेवर. त्यावेळेस तुम्हाला या क्रियापदाच्या पहिले तुम्हाला काय वापरायचे? एवर वापरायचे ना. आज एक दुसरं वाक्य घेऊ. एक पोरगा आहे, ओके, त्याच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की याच्या तोंडावर माशी मरणार नाही. आणि तो तुम्हाला म्हणतो, बाबा मी त्याला मारेल, काय बी होऊन जाऊ. त्यावेळेस तुम्ही त्याला म्हणतात, ओ बाबा तू कधी फाईट केली का, है ना? फाईट केली का? तर बघा, डिड यू डॅश फाईट, डिड यू फाईट. आता बघा याचा अर्थ काय झालं? तू लढाई केली का. पण कधी लढाई केली का म्हणजे तुम्हाला गॅरंटी नाही त्या पोऱ्यावर की तू कधी त्यांनी लढाई केली असेल. तुम्ही हो कधी मारामारी केली का तू, त्यावेळेस तुम्ही त्याला काय म्हणा? एवर म्हणायचं. डिड यू एवर फाईट. ओके, अजून समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्हणायचं असेल की तू माझी मदत करू शकतो का. तर बघा, तू माझी मदत करू शकतो का? कॅन यू हेल्प मी. ओके, आता कॅनने प्रश्न विचारलाय. ओके, कॅन यू हेल्प मी आलं, त्याच्या अर्थ काय? तू माझी मदत करू शकतो का. पण एक व्यक्ती असा असतो जो कधीच मदत करत नाही. त्यावेळेस त्याला तुम्ही म्हणता, हो कधी मदत तर करशील का, तू करतो का, तू कधी मदत करू शकतो का, हा करू शकतो का म्हणायचं असेल तर तुम्हाला म्हणायचे एवर घ्यायचे. बरोबर आहे. समजा आता ट्रिपला जायचे, प्लॅनिंग करायची, पण एक पोरगा आहे तो कधीच येत नाही, तर तुम्ही त्याला म्हणता, हो कधी येशील का, कधी येशील का तू ट्रिपला ना, तर तुम्ही विल यू एवर म्हणायचंय. तर बघा हे क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिसलं, राईट. आता अजून एक दुसरं क्वेश्चन घेऊ आपण. आता बघा हे वाक्य पहा, इथं आलंय एवर आलाय, दिसेल तुम्हाला एवर. मी तुम्हाला काय बोललो? एवर म्हणजे कधी. तो व्यक्ती फर्स्ट टाइम काम करत असेल किंवा कधीच केलं नसेल तर तुम्हाला एवरचा वापर करायचा आहे. समजा आता फॉर एक्झाम्पल एक वर्ग म्हणतो मी मुंबईला जाईल, तर तुम्ही कधी मुंबईला गेलाय का तू रे, है ना? तर तू कधी अमेरिकेला गेलाय का, कधी दिल्लीला गेलाय का. जर असं म्हणायचं कधी गेला आहे का असं म्हणायचं असेल तर तुम्हाला म्हणायचं हॅव यू घेतलं, हॅव यू एवर नंतर बीन टू मुंबई वापरायचं आहे. मग आता तुम्ही नसेल मग या बीनच्या जागी मी गॉन का नाही वापरलं. बघा एक लक्षात ठेवा, गॉन टू वापरला असता त्याचा अर्थ काय होतो माहिती का? तो गेलाय परत आला नाही. अजून लक्षात ठेवा, तो गेलाय परत आला नाही. त्या गॉन टूचा तो अर्थ होतोय. बेन टूचा अर्थ होता जाऊन म्हणजे गेले, कधी गेलाय का त्या ठिकाणी, म्हणून बेन टूचा वापर करायचा आहे ना. तू दिल्लीला गेलाय का, हॅव यू एव्हर बीन टू दिल्ली, ना. तू कधी चेन्नईला गेलाय का, हॅव यू एव्हर बीन टू चेन्नई. कधी नाशिकला गेलाय का, हॅव यू एव्हर बीन टू नाशिक. कधी तू अमेरिकेला गेलाय का, हॅव यू एव्हर बीन टू अमेरिका. समजतं मी काय बोलतोय तुम्हाला? कधी गेलाय का असं म्हणायचं असेल तर 100% तुम्हाला हॅव यू एव्हर बीन टू एवढं वापरायचं. आणि जिथं जो ठिकाण सांगायचं असेल त्या ठिकाणचं नाव सांगायचं. तुम्ही कधी म्हटलं असेल, समजा एक व्यक्ती आहे, आपण खातोय, अरे बाबा कधी खाल्लं का तू रे, तर तुम्ही हॅव यू एव्हर इटन, कधी खाल्लं आहे का असं म्हणायचं असेल तर तुम्ही काय म्हणणार? हॅव यू एव्हर इटन. आता समजा मी जर एव्हर काढून टाकला असतं, एव्हर खाल्लं असतं, तर त्याचा अर्थ काय? तू खाल्लं आहे का. पण जर मी एव्हर वापरलं तर तू कधी खाल्लं आहे का. म्हणजे समजा बिर्याणी असेल किंवा त्या व्यक्तीने कधी पाहिलं नसेल त्याच तुम्ही म्हणता एव्हर. एखादी व्यक्ती असतो ना, लई मोठ्या गोष्टी करतो, अरे आपण हे काम करतो ते काम करतो. समजा एखादी हॉटेलमध्ये तुम्ही गेला असेल, बघा हॉटेलमध्ये जो एक सामान्य पोरगा असतो ना, सामान्य पोरगा, आणि मोठ्या हॉटेलमध्ये गेलात आणि जेवण झाल्यानंतर आहे ना त्याला एक सवय असतं मस्तपैकी हात धुवून घ्यायचं ना. पण मोठ्या हॉटेलमध्ये माहिती तुम्हाला बॉल एक वाटीमध्ये गरम पाणी येतं, त्याच्यामध्ये लिंबू बिंबू असं येतं, मस्तपैकी येतं. सामान्य पोराला काय वाटतं पिण्यासाठी झालंय भाऊ, तो मस्त गटागटा पिऊन गेल. कारण त्याला माहित नाही ना एवढं स्वच्छता, एवढं भारी सजावट करून ते आलेलं असतं.
आणि आपल्याकडे पिण्यासाठी आलंय, पण ते पाणी कशासाठी असतं? जेवण झाल्यानंतर हात धुवासाठी तो दिलेला असतो. पण काही सामान्य पूर असतं जे आपल्यासारखे आमच्यासारखे बिचारे जातो आम्ही कधी है ना, तर त्यावेळेस ते पाणी असं वाटतं की ते पिण्यासाठी तर नाही. जो व्यक्ती मोठ्या हॉटेलमध्ये आजपर्यंत कधीच गेला नाही, मस्त टसबी टपरी पावडा खातो आणि त्या पावडा तिथे आपलं नळ असतं तिथे चालू करून देतो, पण तसं नसतं. तुम्हाला अनुभव आलाच नसेल. आता हे झालं क्वेश्चन. आता आपण पाहू निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये कसं येतं. आता बघा निगेटिव्हचं वाक्य पाहू. आता मी तुम्हाला काय बोललो, एवर जास्त करून क्वेश्चन निगेटिव्ह कंडिशन आणि कंपॅरिझन मध्ये वापरतात जास्त करून तुलना करताना. जसं आता बघा, आय हॅव्हंट सीन सच अ थिंग असं म्हटलंय. आय हॅव्हंट सीन सच अ थिंग. सच अ थिंग म्हणजे काय? अशा गोष्टी. समजा मी आता याचा अर्थ काय झाला, आय हॅव्हंट सीन सच अ थिंग, याचा अर्थ झाला की मी अशा गोष्टी पाहिल्या नाही, बरोबर आहे. पण आता तुम्हाला म्हणायचं मी अशा गोष्टी कधीच पाहिल्या नाही, म्हणजे हा सीन आहे ना, त्याच्या पहिले तुम्ही काय घ्यायचे, एवर वापरायचे. आय हॅव्हंट एव्हर सीन सच अ थिंग, मी कधीच ताजमहल पाहिलं नाही. आता बघा, एव्हर आणि नेव्हर लक्षात ठेवा, त्याच्या दोघांमध्ये काय फरक आहे मी तुम्हाला नक्की सांगेल. एव्हर आणि नेव्हरचा डिफरंट काय आहे. आय हॅव्हंट एव्हर सीन द ताजमहल. आता दुसरं वाक्य बघा, समजा आता मी हा एव्हर मी कट करतो, बरोबर आहे, कट करतो. नो वन हॅज हेल्प मी, विचारता काय माझी कोणी मदत केलेली नाही आहे. समजा माझी मदत कधीच कोणी केली नाही, तर तुम्हाला त्याचं एव्हरचा वापर करायचे. निगेटिव्ह मध्ये आलं. मला वाटतं तुम्हाला निगेटिव्ह समजा छोटासा टॉपिक लक्षात ठेवा, पण मी तुम्हाला डीप मध्ये डिटेल मध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, म्हणजे तुम्ही कधीही एव्हर मध्ये वापरताना चुका करणार नाही, की एव्हर कुठे आणि कसं वापरायचं यात तुम्ही चुका कधीच करणार नाहीये. आता आपण पाहू कंडिशन. आता कंडिशन म्हणजे काय. आता फॉर एक्झाम्पल बघा, कंडिशन म्हणजे एक प्रकारची अट. आपण काय बोलतो कंडिशन मध्ये काय, एक व्यक्ती असं नाही मोठ्या गोष्टी करतो, बाबा ज्या दिवशी तुला गरज पडली ना, फक्त मला कॉल कर, फक्त कॉल कर तुम्हाला, है ना. आणि जेव्हा खरंच गरज पडते ना, त्याला कॉल लावला, अरे माझं काम आहे रे. समजा तुम्ही कोणाकडे पैसे मागितले, बाबा मला 50,000 लागते, मला 5,000 लागते, मला 2,000, अरे यार आत्ताच मी शेतामध्ये पैसे लावले, आत्ताच मी ती वस्तू घेतली. तर बघा, पण वाक्यासाठी सांगतो मी, फक्त कोणाला बोलतो ना आपण, तुला जर कधी गरज पडली फक्त कॉल कर, भाऊ तुझ्यासोबत आहे. खरं सांगू का, कोणी राहत नाही सोबत. ओके, स्वतःची लढाई स्वतः लढायची असते. एखादी असेल, जो चांगला व्यक्ती असेल तुमच्यासोबत राहत असेल, पण शक्यतो 99% लोक जेव्हा वाईट कंडिशन येते तेव्हा कोणी सोबत राहत नाही. जर तुला गरज पडली तर तुम्ही काय म्हणायचं, इफ यू एव्हर नीड मी कॉल मी. म्हणजे काय, जेव्हा तुला गरज पडली तर मला फक्त कॉल कर. तर मला वाटतं तुम्हाला समजलं. आता आपण कंपॅरिझन बघू. कंपॅरिझन केव्हा वापरायचं. पुढचं वाक्य बघा, कंपॅरिझनचं वाक्य आहे ना, ते कधी सुपरलेटिव्ह डिग्रीचा वापर करायचा. सुपरलेटिव्ह डिग्री बघा, हे बेस्ट, ओके, काइंडेस्ट. तुम्हाला सुपरलेटिव्ह डिग्री काय असतं, पॉझिटिव्ह डिग्री काय असतं ते माहित नसेल तर मी तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ नक्की बनवल त्यासाठी. ओके, पुढे डिटेलमध्ये पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री टोटल डिटेल तुम्हाला सांगेल. तर मला कमेंट करून सांगा की सर आम्हाला डिग्री डिटेलमध्ये शिकवा, तर मी नक्की तुम्हाला शिकवणार आहे. तर बघा, एखादी वस्तू तुम्ही पाहिली असेल, समजा एक चित्रपट पाहिला आहे तुम्ही, आणि ते चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला वाटतं यार मी असा चित्रपट आजपर्यंत बघितला नाही, माझ्या लाईफ आयुष्यात जे काही असेल ना तर आजपर्यंत बघितला नाही. समजा एखादी व्यक्ती भेटते तुम्हाला, आता खूप ड्राईव्ह आहे, तुम्ही म्हणतात की यार मला असा व्यक्ती कधी जीवनात भेटला नाही, त्यावेळेस तुम्हाला जेचा वापर करायचा आहे, एव्हरचा वापर करायचा. जसं आता बघा, दिस इज द बेस्ट मूवी म्हणजे काय, आय हॅव एव्हर सीन. बघा, हॅव जर आलाय, हॅव तर भित्री घ्यायचं, लक्षात ठेवायचं. ओके, आय हॅव एव्हर सीन, आतापर्यंत मी पाहिलेला सर्वात बेस्ट मूवी असं आपण म्हणतो. बेस्ट कधीच जेव्हा असेल. बघा पुढचं वाक्य बघा, शी इज द काइंडेस्ट पर्सन. काइंडेस्ट म्हणजे सर्वात दयाळू व्यक्ती. आय हॅव एव्हर मेट. मी तुम्हाला काय बोललो, हॅव नंतर मेट वापरायचं, म्हणजे भित्री वापरायचंय तुम्हाला, की मला आतापर्यंत सर्वात दयाळू व्यक्ती म्हणजे ती आहे. जेव्हा असं म्हणतो ना तर तुम्हाला याचा वापर करायचा, म्हणजे जी गोष्ट तुम्ही आतापर्यंत सर्वात बेस्ट केली असेल या बेस्ट असेल त्यावेळेस तुम्हाला एव्हरचा वापर करायचे. तर तुम्हाला समजलं आता. मग एव्हरचा वापर केव्हा करायचा, एक क्वेश्चन मध्ये करायचं, एक निगेटिव्ह मध्ये करायचं, एक कंडिशन मध्ये करायचं आणि एक कंपॅरिझन मध्ये करायचं. कंडिशन म्हणजे काय, जर तुला गरज असेल तर, है ना, जर तू कधी लग्न केलं तर, ओके, जर तू कधी आमच्यासोबत आला तर, जर कधी तू पास झाला तर, जो असं म्हणतो कधी असं आलं तर हे वर वापरायचे. क्वेश्चन मध्ये म्हणायचे आणि कंपॅरिझन फक्त याच्यामध्ये वापरायचे. ओके, तुम्हाला जर कधी हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर पुढच्या व्हिडिओसाठी नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.